ओम श्री गणेशाय नमः. श्री रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 6. भीमकीचा विवाह संभ्रम पाहो आले कृष्ण राम. हे परिसोनी भीमकोत्तम दर्शनास काम उठिला. भेरी निशान मृदंग नाना वाजंत्रे अनेक. पूजा सामुग्री घेऊनी सांग समारंभेसी पै आला. कृष्ण देखुनी सावधान केले साष्टांग नमन. कृष्णे दिदले आलिंगन विस्मित मन रायाचे. मुळे विन तू आलासी परमसुख हे आम्हासी. शब्दे विन सोय राहोसी तू जाणसी ब्रह्मसूत्र. वरवरिष्ठ कृष्ण देवो मनी धरुनी हाची भावो. मधुपर्क विधी पहावो पूजा विधान करीतसे. नाना परींची उपायने वस्त्रे अलंकार भूषणे. अंगीकारिली श्री कृष्णे जीवेची खुन जाणोनी. बळीभद्रादी प्रमुख जे आले यादवादिक त्यांची पूजा केली देख. यथोचित विधाने राव म्हणे श्रीहरी आता चलावे नगरांतरी. समारंभेसी सहपरिवारी चलावे झडकरी कृपाळुआ. जाणवसा नगरा आत देता बोलिला कृष्णनाथ. विरोध आम्हा मागधांत निकटवास करू नये. जवळी राहता बोला बोली शोभना माझी वाढेल कळी. निकरा जाईल रांडोळी आम्हा आणि रुक्मिया. यासाठी पाऊले दोन दुरी राहू नगरा बाहेरी. ठाव द्यावा अंबिकापुरी ऐसे श्रीहरी बोलिला. तव राव हासिन्नला मनी होय बुद्धिमंत शांगपाणी. ठाव दिदला अंबिका भुवनी भावनिशानी घातला. राजा म्हणे चक्रपाणी मार्ग आहे नगरा मधुनी. कृष्ण दर्शना उदित राणी या लागोनी बुद्धी केली. जाणूनिया तो भावो रती चढला श्री कृष्ण देवो. आपण जवळी बैसविला रावो थोर उत्साहो मांडिला. लागली वाद्यांची घाई चवरे ढळती दोही बाही. बंदी जन गर्जती पाही कृष्ण कीर्ती ही कीर्तने. छेदावया हृदय बंद साधकां माझी रिगे बोध. तैसा प्रवेशला गोविंद नगरा माझी निजबळे. नगरा आला श्री कृष्ण नगर नागरिक जन. उतावेळ कृष्ण दर्शन करावया धाविन्नले. कृष्ण पहावया नरनारी मंडप घसनी होतसे भारी. एक चढले माडी आगोपुरी पहावया श्रीहरी स्वानंदे. कृष्ण मुख कमळ सुंदर जननयन तेची भ्रमर. तेथेची गुंतले साचार कृष्ण आमोदर स्वभावे. नयनद्वारे प्राशन करुणी हृदयी आणि ती कृष्ण. सभाय पाहाती समान समदृष्टी कृष्णाते. ऐसा देखुनी श्रीपती कृष्णमय जाहली वृत्ती. लो विसरली नेत्रपाती कृष्णमूर्ती पाहता. घेऊनी निज बोधाची वेताटी विवेक दृश्याची मांदी लोटी. तैसा सात्विक जगजेठी जनास कळिका वारिता. मागे परमात्मा कृष्णवीर करुणी निज बोधाचा भार. चालतसे स्थिर स्थिर आत्मस्थितीच्या पाऊली. बोलती नर नारी सकळा काल मिरविले गे शिशुपाळा. न देखो नोवरेपणाची कळा नाही जिव्हाळा लग्नाचा. कृष्ण नोवरा भीमकी लागी भीमकी होय कृष्णा जोगी. सृष्टी शोभत हीच दोघी तिसरे जगी न देखो. आमुचे जन्मो जन्मींचे सुकृत शुद्ध पुण्य जे शोभिवंत. तेने तरी कृष्णनाथ भीमकी कांत हो लग्नी. ऐसे आशीर्वाद देती कृष्णरूपी वेधल्या वृत्ती. प्रत्यावृत्ती हरी पाहती नाही उपरती जनासी. कृष्णे केला मेळीकार भीमके केला आदर थोर. सकळ सैन्य पाहुनेर यथोचित यादवांते. भीमके देखिले कृष्णासी दृष्टी जडली त्या रूपाशी. साखरे वरुणी नुठे माशी देवी रायाशी जाहले. भीमके पूजले कृष्णासी विकल्प वाटेल चैद्यासी. या लागी सकळिका रायांसी पूजा विधीसी मांडिली. यथा कुल तथा शील जैसे वीर्य तैसे बळ. तदनुसार राजे सकळ भीमके केवळ पूजिले. कृष्ण आणि हलायुध आले ऐकोनी चैद्य मागद. दचकोनी म्हणती विरोध थोर आम्हा मांडले. कृष्ण आला महाबळी ऐकोनी चिंतेची काजळी. वाढीन्नली हृदय कमळी तोडे काळी तेने झाली. मागद परस्परे आपणांत कुजबुज करू लागले बहुत. एकमेकांते खुनवित समस्त त्यात मीनले. भीमके पूजले कृष्णासी केला मधुपर्क विधानेसी. तोही मीनला आहे त्यांसी आहाच आम्हासी सोयरिक. लग्न लागली या पाठी कायशी यादवांची गोष्टी. कार्य करू दाटो दाटी आम्ही जगजेठी असता. रुक्मिया आहे आम्हाकडे भीमके सात्विकते बापुडे. म्हातारपणी जाहले वेडे त्यांचे त्यापुढे काय चाले. वेगी विस्तारा पाफळ सन्नद्व झाले वीर सकळ.
तुर्ये लागली प्रबळ घावो निशाणी घातला शुद्धमती म्हणे रायासी तुम्ही विसरले ती कुळधर्मासी कन्या न्यावी अंबिकेसी गौरी हराशी पूजावया तव रायाचा ज्येष्ठ कुमार एकोणी कोपा चढिन्नला थोर मिथ्या बायकांचा विचार केवी साचार मानिता आपली बुद्धी ते हितासी गुरुबुद्धी त्याहुनी विशेषी परबुद्धी विनाशासी मूळ प्रळयासी स्त्री बुद्धी अंबालई यादववीर उतरले असती अकर्माकार हिरोनी नेतील सुंदर लाज थोर होईल ऐसे बोले रुक्मिया वीर करू नये अनिक विचार कार्या साधावे सत्वर मग हो का भलतेची राजा म्हणे कटकटा व्यर्थ आलासी माझी या पोटा नवेसी वीर वृत्ती लाठा अति करंटा नपुसक आजी कळली तुझी बुद्धी वाटीव नुसदी हाडिया सांधी हागीर भ्याड तू त्रिशुद्धी गाडा बुद्धी नवेसी वर्मी खोचला रुक्मिया कन्या नेईन अंबालया छाती लाविन यादवातया मज कोपलिया कोण साहे ऐसे होते माझे पोटी लग्न लागलियान पाठी दोघे वधूवरे गोमटी न्यावी भेटी जगदंबे ऐसा नवेची कुळधर्म लग्नापूर्वी हा नेम सिद्धी पाविन सुगम पराक्रम पाहे माझा ऐसे सांगोनी रायासी वेगी आला चैद्यांपासी गुज सांगतसे तयांसी विघ्न लग्नासी ओढवले कृष्णाकडे आमचा पिता जीवे भावे तिकडेच माता कार्या कारण प्रपंचता मिथ्या दाविती आम्हाकडे ऐका आमुच्या कुळधर्मासी नोवरी न्यावी अंबिकेसी सन्नद्ध होऊन दळ भारेसी आले तुम्हासी पाहिजे एरीकडे चौघे बंधू घेऊनी निघाले जी वधू करुणी दळ भारू सन्नद्धू महावीर उदित मी तरी परवडी आढावाची शस्त्रे उघडी हाती त्यांची मागे परवडी धनुर्धरांची शिते धनुष्यासी वाईली तया मागे वीर घोडी रथ जोडियले जोडी वर बैसले परवडी शस्त्रे उघडी झळकती तयान माझे कुंजर थाट गळा साखळिया एकवट खिळले चालती गजघंट दुर्ग अचाट सैन्याचे भक्तजनाची या काजा जेवी करती आवरण पूजा तेवी सैन्य रचिले ओजा कृष्ण भाजा भीमकिया नातरी उपासना यंत्र तैसे दिसे सैन्य सूत्र भीमकी मध्यपीठ पवित्र कृष्ण क्षेत्र निजबीज जेवी साधन चतुष्टय संपत्ती परमात्म या सन्मुख करीती वृत्ती तैसे चौघे बंधू घेऊनी येती कृष्णा सन्मुख भीमकी नातरी जैसे चारी वेद उपनिषदे करीती बोध वृत्ती स्वये देखे निजपद तैसे बंधू भीमकीसी नातरी चारी पुरुषार्थ जैसे भक्तापाशी येती आपेसे चारी बंधू जाणतैसे भीमकी सरिसे चालती वैराग्य विवेकाचे निबळी तैसा रुक्मरथ रुक्ममाळी मागे पुढे जी सांभाळी परिके जवळी येऊ नेदी स्वानंद आणि अनुभवू जीवाहून आवडती बहु तैसे रुक्म केली रुक्म बाहू दोघे भाऊ दोही भागी ऐसे भीमकीच्या चहू भागी चौघे बंधू रंगले रंगी भीमकी सवे चालती वेगी धन्य जगी रुक्मिणी वडील बंधू चौकांहुनी जो अति गर्वित अभिमानी तो सांडिला से त्यजूनी साधूजनी जेवी निंदा कृष्ण द्वेषिया तो खरा मिळणी मीनला असुरा म्हणून त्याजिला परबाहिरा नवे सोयरा निजाचा भोग त्यजुनी वैरागी योग साधना निगे योगी तैसी माय माहेर सांडुनी वेगी चरण चाली निघाली लोक प्रतिष्ठा महंती बैसावे अश्वगजरथी जेने होय कृष्ण प्राप्ती भीमकी गती ते जाणे परिका पायी कृष्ण ठाके हे बोलणे समोल टीके ऐसे जाणोनी निष्टंके चरणी चामके वैदर्भी कृष्ण चरणी जडले मन या लागी वाचे पडले मौन दृढ लागले अनुसंधान सहज स्थिती चालली आत्मसाक्षात्कार वृत्ती अनिवार अहिंसादिक येती देवी भीमकी सवे समस्ती सखिया धावती स्वानंद जे का निरपेक्ष मानसी सिद्धी तिष्ठती सेवेसी तैशा सखिया भीमकी पाशी उपचारेसी चालती वडिलां माझी वडीलपणी निज शांतीची स्वामिनी वागवी तसे रुक्मिणी अग्रगणी सकळिका बौद्धपुत्राच्या जननी ब्रह्मवेत्यांच्या ब्राह्मणी अकामकामाची आकामिनी सवे सुवासिनी चालती जैसा अनुहताचा गजर तैसी तुरे वाजती अपार नादे कुंदले अंबर शब्दाकार नभ झाले पहिले उठिले घंटानाद मागे किंकिणीचे शब्द मधुर शंखांचे अनुवाद विनावेणू ऋणझुणती नादे उठल्या झल्लरी मृदंग ध्वनी त्या माझारी निशाणी दुमदुमिल्या भेरी नादाभितरी मननिवे कृष्ण कीर्तीची या कीर्तनी चौघी जणी गाती गाणी त्या पुढे नाचती नाचनी चारी मुक्ती उदास कृष्ण वर्णावया श्रेष्ठ चौघे गरजताती भाट
18 मागध अति उद्भट वंशावळी वर्णिती कळा वाढविती शब्द साही जनांसी विवाद युक्ती प्रयुक्तीचे बोध नाना छंद शब्दांचे पातली अंबिकेचे रंगण केले करचरण क्षालन रुक्मिणीचे सावध मन शुद्धाचमन तिने केले श्रद्धा पूजेचे संभार शुद्ध सुमनांचे पैहार चित्ररत्नांचे अलंकार विरंजांबार पूजेसी देवालया आली हरिके अंबा पाहता कृष्णची देखे येणे रूपे यदो नायके पाणी ग्रहण करावे सावध होऊनी पाहे चित्ता म्हणे हे आमची कुलदेवता आपल्या रूपे दावी अनंता होईल भरता निश्चित हरिके ओसंडली पोटी मग बांधिली शकुन गाठी अति उल्हासे गोरटी पूजा विधीसे मांडिली षोडशोपचारी पूजा करती जाहली भीमकात्मजा विधी सांगती द्विजभाजा गरुडध्वज प्राप्तीसी वस्त्री अलंकार भूषणे नाना उपचार बलिदाने दीपावली निरांजने सावधाने अर्पिली कृष्ण धरुनिया मानसी भीमकी पूजी द्विजपत्न्यांसी जे जे बोलिले विधीसी ते ते त्यांसी दिदले निंबे नारिंगे नारी केळे अपूप लाडू अमृत फळे इक्षुदंड आंबे केळे सुवासिनींसी दिदली मुक्ता फळेसी आभरणे सौभाग्य द्रव्ये कंठाभरणी हळदी जिरे लवण धने दिदली वाने नारीसी होती निलोत्पलांची माळा ते घातली जगदंबेच्या गळा वर देई वो घन सावळा उचित कळा आजीच्या म्हणून विसर्जिले मौन करू आदरिले स्तवन मना मागे ठेवून मन सावधान स्तवनासी जय जय ओ अव्यक्त व्यक्ती जय जय वो अमूर्त मूर्ती जय जय ओ विश्वस्फूर्ती ती चिन्मात्रे जय जय वो जगदंबे जय जय वो आरंभ स्तंभे जय जय वो सौभाग्य शोभे स्वयं स्वयंभे कुमारी जय जय वो अनादि नाकळसी तू मनोबुद्धी देवो देवी ही शब्दी तू त्रिशुद्धी नांदसी शिवा तुझेनी शिवपण जीवा तुझेनी जीवपण देवा तुझेनी देवपण निज कारण तू माये तुझेनी शब्दाधिका शोभा तुझेनी नभत्व आले नभा तुझी मूळ प्रारंभा विश्वकदंबा जीवन तू तुझी उघडली या दृष्टी नांदो लागे सकळ सृष्टी तुवा उपेक्षिलिया पाठी देवाही नुठी देवपण ओम पुण्याहम सुमुहूर्ती लग्न लावणी तुझे हाती मज नोवरा श्रीपती समूळ करती तू माये ऐसा स्तुती वाद करिता कंठीची माळ आली हाता याची माळे श्रीकृष्णनाथा वरीण आता निर्धारे महाप्रसाद सर्वथा म्हणून चरणी ठेविला माथा आशीर्वाद देती समस्ता पतिव्रता द्विजपत्न्या येणे उल्हासे सुंदरा वरू निगे श्रीकृष्ण वरा स्वानुभवाचा सेवक खरा त्या ते करी धरुनी भीमकी सौंदर्य अमुप जिचेनी जगा नाव रूप तिचे लावण्याचे दीप मुख्य स्वरूप केवी वर्णू जे ते स्त्रंजू न शके चतुरारण कृष्ण प्रभावे स्वरूप पूर्ण तिची या स्वरूपाचे वर्णन ऐका जनार्दन वर्णितसे इति श्रीमद् भागवते महापुराणी दशमस्कंदे हरिवंश संहिता संमते रुक्मिणी स्वयंवरे षष्ठ प्रसंग वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं।